नमस्कार मित्रांनो, स्मार्ट इन्व्हेस्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या दोन मित्रांची कहाणी बघायचं आहे. या कहाणीमधून काहीतरी शिकायचं आहे व यांच्यावर जो काही प्रसंग आलेला आहे यामधून काहीतरी शिकायचं आहे. या मित्रांची नावं आपण ए व बी असे गृहीत धरू. ए नावाचा हे दोघंही 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 1 लाखामधून जास्तीत जास्त रिटर्न कसा मिळेल या उद्देशाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी येतात. दोघांचाही उद्देश मार्केटमध्ये जास्तीत जास्त नफा कमवण्याचा असतो, पण ते प्रत्येकजण आपापल्या बुद्धिमत्तेने काम करतात. हा व्यक्ती गुंतवणूक करतो, तो मित्राचे ऐकून किंवा टिप्स वगैरे घेऊन मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. 15 ते 20 दिवसात तो गुंतवणूक करतो. त्याच्याकडे असलेले पूर्ण 1 लाख रुपये 15 ते 20 दिवसात तो सांगितलेल्या दुसऱ्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. पण आता बी हा मित्र वेगळ्या पद्धतीने करतो. तो कसं करतो तर तो शेअर मार्केटची बेसिक माहिती घेतो. शेअर मार्केटमध्ये स्वतः पुस्तकं वाचून, अभ्यास करून, कंपन्यांची डिटेल्स माहिती चेक करून, व्यवस्थित निरीक्षण करून त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतो. त्याला 1 महिना उशीर होतो, पण तो चांगल्या शेअर्सची निवड करतो. तो शेअर मार्केटमध्ये पूर्ण एकाच वेळेस 1 लाख रुपये गुंतवत नाही, तर तो पहिल्या वेळेस 80,000 गुंतवतो व 20,000 शिल्लक ठेवतो. ते याच्यासाठी की शेअर मार्केटमध्ये चढ उतार येत असतात. जर मार्केटमध्ये मंदी आली तर राहिलेली 20,000 गुंतवणूक करायचे या उद्देशाने तो शिल्लक 20,000 ठेवतो. आता काही दिवसांनी दोघांच्याही कंपन्या प्रॉफिटमध्ये चालत असतात, पण शेअर मार्केटमध्ये 4 ते 5 महिन्यांनी ही मंदी येते आणि मंदी आल्यानंतर ह्या व्यक्तीचे स्टॉक खाली येतात. तसेच बीचे पण स्टॉक हे मंदीमध्ये येतात. हा व्यक्ती जास्त शेअर मार्केटची माहिती नसल्यामुळे तो लगेचच आपली गुंतवणूक 10 ते 15% पोर्टफोलिओ मायनसमध्ये आल्यानंतर तो गुंतवणूक काढून घेतो. तसाच बी हा गुंतवणूक काढून घेत नाही, तर 10 ते 15% मायनसमध्ये आल्यानंतर तो चांगल्या शेअर्समध्ये शिल्लक राहिलेले 20,000 गुंतवतो व नंतर मार्केट काही दिवसांनी वरच्या दिशेने जाते. हा पैसे पुन्हा नंतर गुंतवू शकत नाही, पण बीची ही किंमत 1 लाख रुपये गुंतवलेली ही वाढत जाते व बीला चांगला 30 ते 35% नफा वर्षामध्ये मिळतो. या उलट ला मोठ्या प्रमाणात म्हणजेच 10 ते 15% हा नुकसान होतो. याचं कारण आहे की ह्या व्यक्तीने व्यवस्थित अभ्यास न करता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. कारण त्याने जे शेअर घेतलेले होते त्या शेअर्सच्या त्या कंपनीवर त्याचा स्वतःचाच विश्वास नव्हता, कारण की त्याने व्यवस्थित अभ्यास केलेला नव्हता. तसेच बीकडून काय शिकायला मिळतं तर बी या व्यक्तीने शेअर मार्केटची पुस्तकं वगैरे वाचून, व्यवस्थित स्वतः अभ्यास करून, त्या कंपनीच्या प्रोडक्ट्सविषयी, शेअर्सविषयी अभ्यास करून त्या कंपनीच्या प्रोडक्टमध्ये, शेअर्समध्ये विश्वास ठेवून त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली होती. यामुळे तो मार्केट खाली आल्यानंतर, मंदीही आल्यानंतर त्याचा कंपनीवर विश्वास असल्यामुळे त्याने कसल्याही पद्धतीची त्या शेअर्सची विक्री केली नाही. यामुळे त्याला चांगला फायदा होतो. आता आपल्याला या गोष्टीमधून बरंच काही शिकायला मिळतं. जसं की बरेच जण शेअर मार्केटमध्ये येत असताना काही थोडीफार माहिती घेऊन गुंतवणूक लगेच करतात व त्यांना लॉस होतो, पण ते नंतर शेअर मार्केटला नाव ठेवत असतात. शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर प्रत्येक कंपनीची व्यवस्थित माहिती घेऊनच गुंतवणूक केल्यानंतर चांगला फायदा होतो. जसं की गुंतवणूक ही लाँग टर्ममध्ये केल्यानंतर फायदा होतो. शॉर्ट टर्ममध्ये बरेच जण ट्रेडिंग करतात नवीन आल्यानंतर व त्यामध्ये बरेच पैसा हा गमावून बसतात. मित्रांनो, गोष्ट कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा व असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व शेअर मार्केटची बेसिक माहिती घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आपला व्हिडिओ जो कोणता मित्र शेअर मार्केटमध्ये नवीन काम करत असेल किंवा जुना करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.